हॅलो. ही सगळी तयारी बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण करणार आहोत ग्रीन चटणी व्हेजिटेबल सँडविचेस. मग तुम्ही म्हणाल त्यात काय नवीन आहे? तर चटणी करायची पद्धत आणि ती ब्रेडला लावायची पद्धत थोडीशी वेगळी आहे, ती मी आज तुम्हाला दाखवते. पण त्याआधी बघूयात साहित्य. ही आहे फ्रेश 2 कप हाताने दाबून दाबून घेतलेली कोथिंबीर आणि त्याला पाव कप खवलेला नारळ आहे. हिरवी मिरची, लसूण, काळी मिरी आहे पाव चमचा आणि मीठ आणि साखर चवीप्रमाणे. या सगळ्यामध्ये अक्रोड हा त्यातल्या त्यात जरा वेगळा प्रकार आहे आणि तो मी का घालते तर चटणीला नटी फ्लेवर येतो, क्रीमी टेक्स्चर येतं, हे तर आहेच. पण त्यापेक्षा महत्त्वाचं आहे आणि मला खात्री आहे ज्या आया ह्या व्हिडिओ बघतायत त्यांना तो पटेल की मुलाला किंवा नवऱ्याला आत्ता हे खा म्हटलं तर आत्ता नको, हे अतिशय लाडकं उत्तर असतं. मग मी असे मार्ग शोधत असते की जेणेकरून हे त्यांच्या पोटात जाईल. माझा भाऊ याला दगाफटका पण म्हणतो. आय एम शुअर तुम्ही पण हे सगळं घरी करत असाल. कॉमेंट्समध्ये तुम्ही तुमच्या घरात होणारे दगेफटके किंवा ही गोड फसवणूक जर लिहिली तर ती मला वाचायला नक्की आवडेल. चला तर मग आता चटणी वाटून. मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं ना की चटणी लावायची पद्धत थोडी वेगळी आहे. तर हे अमूल बटर आहे 2 चमचे, तुम्ही तुमच्या चॉईसने घ्या आणि मी हे मायक्रोवेव्हला मेल्ट करून घेतलं आहे. आणि ही आपण आता मिक्सरला पाणी न घालता वाटलेली चटणी. आता मी ह्या अमूल बटरमध्येच ही चटणी घालणार आहे आणि हे छान मिक्स करून घेणार आहे. यामुळे फायदा असा होतो की कधीही सँडविचेसला लेअरिंग करताना आधी बटर लावा, मग चटणी लावा, मग ती चटणी नीट स्प्रेड होत नाही. हा वेळही वाचतो आणि झंझटही वाचते. सो हा ब्रेड स्लाइस, याच्यावरती मी ही चटणी आणि अमूल बटरचं मिक्सचर घालणार आहे. ही माझी बटर नाईफ आहे आणि हे छान स्प्रेड करून घेणार सगळीकडे. किती इझिली स्प्रेड होते बघा. आणि आता चॉईस प्रमाणे हव्या त्या भाज्या, चीज हे आपण घालू शकतो. जेवढ्या जास्ती भाज्या घालू तेवढं जास्त चांगलं. मी इथे काकडी, टोमॅटो, बटाटा, बीट ह्या भाज्या घेतल्या. आवडीप्रमाणे लेट्यूस, आज माझ्या घरात लेट्यूस नव्हतं म्हणून मी ते घातलं नाही. आणि जरी आपण चटणीमध्ये सगळं घातलेलं असलं तरी सुद्धा भाज्या घातल्यानंतर त्याला थोडासा जास्ती चव चांगली येण्यासाठी त्याच्यावरती अगदी चिमूटभर मी काळी मिरी पसरते आणि हा चाट मसाला आहे. त्याच्यावरती ही दुसरी चटणी लावलेला ब्रेड आपण लावणार आणि आपलं सँडविच तयार. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे ग्रिल करून घेतलं तरी सुद्धा चालेल आणि चीज हाही एक ऑप्शनल भाग याच्यामध्ये आहेच.